नमस्कार सगळ्यांना नमस्कार। तर चला भावांनो बहिणींनो, रात्री आहे ना, रात्री 2-3 वाजेपर्यंत आपण जागो होतो बरं का। 3 वाजेपर्यंत। आता तुम्हाला तर माहिती आहे भावांनो बहिणींनो, आता काल आपण काही डिलिव्हरी पार्सल पोच केले आणि आपलं सांडगे वाचून काही ऑर्डर राहिलेले आहेत आणि त्यात तर तुम्हाला माहिती आहे आता हे रोज पाऊस येतोय, म्हणजे झिमझिम येते, आभाळ येतोय गच, आणि 2 दिवस त्याच्यामुळं मग आपली ऑर्डर लेट झालेली आहे। सांडग्याची ऑर्डर, सांडगं नव्हतं, सांडगं संपलं होतं, मग त्याच्यामुळं काही ऑर्डर आपण मागं ठेवल्या। पण रात्री आहे ना भावांनो बहिणींनो, रात्री जरा वातावरण जरा बरं वाटलं बरं का आपल्याला। तर तिला मी म्हणलं चला, आपलं कसं आहे, आपलं गाळ पडून जमणार नाही, 2 दिवस आधीच झालं, ऑर्डर लेट झाल्या त्या सांडगं तयार नसल्यामुळं, पावसाच्या वातावरणामुळं। पण आज संध्याकाळी आपण म्हणलं सांडगं बनवणार, तर ऑलरेडी भावांनो बहिणींनो सांडगं आपण बनवून टाकलेले आहेत। आता काय राहिल्यात बरं का, तरी आपण 2 खाटा सांडगं बनवल्यात। 3 वाजता 3 रात्री झोपायला 3, आणि मग त्याच्यात आता तुम्हाला तर माहिती भावांनो बहिणींनो, आपल्या पुरी आल्यात घरी, त्याच्यामुळं जरा थोडं टेन्शन जरा कमी झालं दाजीचं, म्हणजे आपलं तुमच्या पूनमताईचं आणि दाजीचं जरा टेन्शन म्हणजे थोडं, म्हणजे कसं पार नेम्याच्या वर टेन्शन कमी झालं भावांनो बहिणींनो। हां, आणि मग जरा रात्री आता पुरी बी आपल्याला मदत करू लागल्या सांडगं बनवायला। सांडगं तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याच्यामुळं काय झालं भावांनो बहिणींनो, रात्रभर मग आता झोप नाही, जागरण झालं, आणि मग ही काय, मग अजून काय कोणी उठलेलं नाही। आता दाजी तुम्हाला माहिती आहे, दाजी आता जरी दाजीने जागरण केलं असलं, आता मला बी काय तुम्हाला सांगतो, सध्याच्याला डोळं माझं जाखत्यात, मला काय म्हणजे ही काय डोळं म्हणजे असं सोमवारला आंघोळ फिंगोळ केली, सगळं काय कपडे फिपडे सगळं ओके मध्ये दाजीचं आवरलंय, आणि मला बी झोप आवरणार सध्याच्याला भावांनो बहिणींनो। आता दिवसभर ऊन इतकं की 8 वाजताच ऊन चालू होते, आणि उन्हातानाचं म्हणलं कवा सांडगं घालायचं काय करायचं। पण म्हणलं आज संध्याकाळी जर आपण आता जर सांडगं घातलं तर दिवसभर आपलं वाळते आल। हां, भलं म्हणलं आज आपल्याला पॅकिंग जरी नाही करता आली ना सांडगं म्हणजे वाळायसाठी आपल्याला, आता हे वातावरण असं बिघडलेलं आहे आणि ऊन पडत नाही, पण आज चांगलं सकाळपासून ऊन कडक पडलंय बरं का। मला तर वाटतंय सांडगं चांगलं वाळत्यान, चांगल्या पद्धतीने सांडगं वाळत्यान, बघणारच आपण। तरी हे काय हात लावून जरा मी बघतो, थोडं कडक झाल्यात बरं का, पण रात्री बघा सांडगं झाल्यात बरं का। आता आपल्याला जरा हलवावं लागतं हाताने, म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने वाळत्यान। मी तुम्हाला तर दाखवणार आहे, समोरच्या कॅमेऱ्याने दाखवणारच आहे, हलवताना जरा सांडगं वाळलं बरं का, खरं वाळलं। आता त्याला कसं आहे, 2-3 वाजेपर्यंत चांगलं ऊन दिलं ना, ऊन हो का, सांडगं रात्री पोरीने लय म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे मदत केली बरं का। आणि शिवण्या तर झोपलीच नाही, आम्ही जोपर्यंत जागा होतो ना तोपर्यंत शिवण्या झोपलीच नाही बघा। बघा ह्या खाटं उभी आहेत आणि ह्या खाटं उभी आहेत, सही लांबून म्हणला आपला बांगला, दाजीचा बांगला। आता काय होतंय, दाजीचा बांगला म्हणलं की काय भावा बहिणीला लय राग येतोय बरं का, दाजीचा बांगला म्हणला की। पण कसं आहे भावानं बहिणीनं, चला बायकोचा काय बांगला, दाजीचा बांगला, मग कोणाचा बांगला आहे हा कोण आहे तुम्हाला, बरं जाऊ द्या। मी समज अजून भावानं बहिणी सगळं नाही, चहा पाणी सगळं नाही काय, आताशी म्हणजे दाजीचा जरा झाला थोडा उशीर, थोडा आता कसं आहे जागरण झाल्यामुळे उशीर झाला थोडा व्हायलाच, पण आज आता चहा करायचा आहे, अजून चहा प्यायचा आहे। तर बाकीचे तर झोपलेलेच येतं, त्यांना तर काही सुधाचं नाही उठायला, रात्री जागरण झालं माहीत। मग 2 खा तयार केलेले आहेत आपण, 2 खा। कसं आहे भावानं पण आपण झाड अलीकडे नाही झाडं लावली, पाण्यामुळं ना, पाण्यामुळे झाड लावलेली नाही तर, पण बघू चला सांडगं कसं झाल्यात, वाळ्यात का काय, वाळल्यात खडंग, तरी तुला दाखवणार। आणि दाट सांडगं घातल्या खाटावर, खाटे दाट, अजून या सांडग्याला खायला नाही सांडगं, आत्ताशी हाय सांडगं समोर असं जरा मोकळं केलं म्हणजे वाळ्यातले नसते एवढं पडलं कडक, त्याच्यामुळं काय शिकून काय सांड घातलं। आता चांगलं वाळ दिवसभर
तर ज्यांना बी बनवाय ना आपण तर नंबर दिलेलाच आहे. नंबर दिलेला आपण ज्याला ऑर्डर करायची असेल चला आपला मसाला 1200 रुपये, सांडगं 850 रुपये, चटण्या माहिती जवळ चटणी, कारळ चटणी, चटणी, तर तिन्ही चटण्याचा एकच भाव आहे आपल्याकडं 350 रुपये पाव. आणि जर म्हणजे येसूर आता बरेच भाऊ बहीण मागवीत बरं का. आणि ते बी आपण अवेलेबल जर आता कसं आहे जर पाहिजे असलं तर आपण बनवून देतो. आज काय नाही ऑर्डर आली तर बनवतो आपण, तर नाही तर आपण म्हणजे काय म्हणजे शिल्लक कसं काय बनवून आपण ठेवी नाही. कारण कसं त्याला गिराईक जर ऑर्डर की आपण मग बनवून देतो डायरेक्ट. तर कसं पद्धतीने बस साडगं झाल्यात चांगलं ऊन कडक द्यायचा आणि आपल्या ऑर्डरसाठी तयार. बघू इथं सांडगं बा शिबी वाळत काय वाळी. अशा पद्धतीने सगळं बनवूयात. रातभर जागरण गेलं 3 पण मग झालं. दही आहे जास्त त्याच्यामुळे सांडगा आहेत ना लगेच बाबा हे सगळं चला गुळाचा चहा आहे. गुळाचा एकच नंबर चहा लागतो पियाला. एवढा बाद झाला बघा. बाकी पिये ना चहा चिकट हात झाला.
पिलूनी सगळं घर भावानं बनलं चकाचक, परत पुसून घेतलं सगळी घर, सगळं व्यवस्थित पुढे राडा दारा तुम्हाला माहिती 7-8-10 दिवस झालं येता हे बिझनेस चालू केल्यामुळे काय सगळा घरात राडा राडा राडा. काल पण पोरीनी आपल्या पिलूनी सगळा राडा घरातला काढला. त्यात काल आपण चालू केलं गेलो पार्सल डिलिव्हरी करायला. माघारी येऊस तर नाही आणि होतो तेव्हाच सुरुवात केली तिने आम्हाला येऊस तर सगळं ओके मध्ये घर चकाचकच केलं. त्यासाठी कसं आहे भावानं लेखी असावा, काय म्हणायचं, मोठ्यापणी आहे बापाला सुख. आलं चांगलं टाकलं ना म्हणजे चेहरे वाजलं काढायची. आज गुळाचा चहा एकच नंबर. तर भावानं बहिणो नक्कीच कसं आहे आता सांडगे तयार झाले, तुम्हाला सांडगं बी दाखवूया सगळं काय. आज राहिलेल्या ऑर्डर बी आपण बघू. सांडगं जर वाढलं तर डिलिव्हरी म्हणजे आजच द्यायची, नाहीतर मग उद्या द्यायची. पण नक्कीच कसं आहे आपण जेवढे भावा बहिणीला आपल्याला मसाला पाठवला त्यांना सगळ्यांना चटण्या सांडगं मसाला सगळं आवडले. शेळ्या बघू द्या, नाहीतर वाही करते. कसं आहे भावानं बहिण ही जनावर येतात जातात ना रस्त्याने, सांडगं घातल्यात वाळू तिकडं, त्यात झाड इकडं गप्पूने तुम्हाला सांगतो झाड असेल त्यात शेळ्या काय म्हणता कोणाला. आता भावानं बहिण रोडच आहे ना, रोड चिकटून आहे त्याच्यामुळे आहे ना. आता जरा सध्याच्या झालंय म्हणजे झाड त्याच्यामुळे लावता आहे ना. बघू आता पुढं काहीतरी नियोजन असं जरा कंपाऊंड काहीतरी करावं लागेल भावानं बहिण. पण आता कसं आहे सध्याच्याला काही होऊ शकत नाही. त्यात उन्हाळ्यात पाणी तुम्हाला माहिती कसं आहे आपल्याकडे कसं नाही तरी बी जागा आपण झाड आपण जगवल्यात. कारण कसं आहे सांडपाणी ही ती परत काय बोरला एवढं तेवढं सध्याच्याला हाय येतंय अजून पाणी. त्यात पोरी आल्यात, पोरी आता पाण्यामुळे मग जास्त पाणी लागतंय ना. त्यात चला जाऊ द्या कसं आहे कनेक्शन थोडंफार आपलं म्हणजे 2-4 दिवसाला पाहिजे पण एकदा पाणी सुटतं मग आपलं कसं आहे बागून जात आहे सध्याच्याला. पण ऊन आता उन्हाळा कसा आहे लय कडक आहे जबरदस्त. आता आपला कसा तरी भावानं म्हणजे उन्हाळा काढायचा. बघू मग आता नियोजन करायचं. आता त्यात कसं आहे भावानं म्हणजे आपला बिझनेस जरा चांगल्या पद्धतीने चाललाय. अजून कसं आहे अजून चांगल्या पद्धतीने जर चांगला जास्त जर चांगला सपोर्ट चांगला मिळणार त्याच्यात काय वाद नाही भावानं म्हणजे. आता नवीन असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळालाय सध्याच्याला. तर आपल्याला पुढे बी आपण याच्यात अजून बी काय बराच काय असा बदल करणार आहे. आता तुम्ही बघितलं जसं जसं आपल्याला याचा अनुभव येईल तसा तसा आपण मसाल्यामध्ये बदल केलाय. सध्याच्याला आपण पहिल्यांदा आपण साध्या केअरबॅग मध्येच आपण पॅकिंग करून बॉक्स मध्ये आपण पॅक करत होतो. नंतर केअरबॅग आणल्या, केअरबॅग मध्ये असं पॅकिंग करून परत त्या वरून चिकट टेप लावून पॅक करत होतो आपण म्हणजे बॉक्सलाच. परत असंच केअरबॅगलाच त्याच्यावर मग बदल केला. परत आपले भाऊ बहीण आपल्याला नेहमी सांगतच असतात बाबा असं करा तसं करा. त्याच्यात परत आपण आता कॅरीबॅग आणली, कुरिअरची कॅरीबॅग आणली, त्याच्यात आपण बदल केलेला आहे. बघू दमादमाने भावानं बहिण कसं आहे अजून त्यात काय आपल्याला बदल आपण करणार. तर चला भावानं बहिण चिया होईन चिया पिणार आहे आता मी. आता बाकीचं काय बघू आता आज काय नियोजन आहे काय नाही. अजून काय झोपेत सगळी काय उठलेलं नाही का तर रातभर जागलेली आहे. चला मग बाय बाय सगळ्यांना.